करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर आता सातबारा उतार्यावरही आईचं नाव लावण्यात येणार आहे। येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल। 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावरती जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांच्या आईचं नाव हे बंधनकारक करण्यात आले, मात्र वडिलांचं नाव हे बंधनकारक नसेल। ही नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, काय अधिक माहिती या नव्या निर्णयासंदर्भात? कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर पासून केली जाणार आहे। सातबारा उतारावर आता आईचे नाव लावण्यात येणार असून या संदर्भातली पूर्ण जी कायदेशीर प्रक्रिया होती ती पूर्ण झालेली आहे। 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात आलेलं असून वडिलांचे नाव हे बंधनकारक नसेल, हा एक महत्त्वाचा निर्णय याच्यामध्ये। म्हणजे आईचं नाव तुम्ही बंधनकारक करत आहात, मात्र वडिलांचं नाव त्यामध्ये जर तुम्ही नमूद करत नसाल तरी ते काही बंधनकारक असणार नाही। त्यानंतर येणाऱ्या फेरफारमध्ये आईचे नाव लावण्यात येणार आहे। खास करून विवाहितांना पतीचे किंवा वडिलांचे नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे। यामध्ये याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारला पाठवला होता आणि त्यानंतर याची अंमलबजावणी आता केली जाते। या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव विभागाकडे गेल्यानंतर यातील त्रुटींचा अभ्यास करण्यात आलेला होता आणि उपाययोजना सुद्धा यावर करण्यात आलेल्या होत्या। एकंदरीत या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर पासून करण्यासाठी आता सुरुवात होणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी महेश।